आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुनील अण्णा शेळके आहेत। साहेब, नेमकं प्रकरण काय झालं होतं? तुम्ही थेट बुलडोजर घेऊन गेले, विरोधकांना देखील मुद्दे मिळालेले आहेत बोलायला। नाही, मी बुलडोजर घेऊन गेलेलो नाही आहे. जर माझ्या गोरगरीब जनतेच्या घरावरती, दुकानावरती बुलडोजर फिरत असतील तर स्थानिक दलालांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाढलेल्या अतिक्रमणावरती आपण बुलडोजर का फिरवत नाही, हा माझा सरळ आणि साधा प्रश्न आहे. नियम कायदा सर्वसामान्य माणसाला जसा आहे तसा दलालांना नाही आहे का? ज्या ठिकाणी आपण पाहतो मल्टीनॅशनल कंपन्या हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतायत, त्या कंपन्यांची फसवणूक करणाऱ्यांना पाठी घालायचं. की ज्या कंपनीला परवानगी दिली आहे बांधकामाची, ते बांधकामाचे परवानगीचे नकाशेच खोटे. ज्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे त्या जागेचे नोंद दाखले खोटे. मग अशा वेळेला त्या कंपनीची फसवणूक करणाऱ्या दलालाला आणि अधिकाऱ्यांना तुम्ही पाठी घालणार आहेत का? कंपनीची काय चूक आहे? मल्टीनॅशनल कंपन्या ज्या वेळेला इथं गुंतवणूक करतायत अशा वेळेला संबंधित अधिकाऱ्यांना सगळं पेपरची पूर्तता व्यवस्थित करायला पाहिजे, तपासायला पाहिजे आणि त्यातून जिथं चुकीचं वाटते त्या क्षणी लगेच अधिकारी असतील किंवा संबंधित तिथले कोणी एजंट दलाल असतील त्यांच्यावर देखील कारवाई करायला पाहिजे. ज्या कंपन्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा शिंदे साहेब, उद्योगमंत्र्यांच्या विश्वासावरती हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आणली, त्या कंपन्यांना खऱ्या अर्थानं आपण न्याय द्यायचा की आपण दलालांना साथ द्यायची, हा प्रश्न सगळ्यात मोठा माझ्यासमोर उभा आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी चुकीचं काम केलं त्याला कुठेही पाठी घालू नये, माझी एवढीच मागणी आहे. पण नेमकं या दलालगिरी करत आहेत किंवा जे एक वेगळी पॉवर वापरत आहेत, यांना पाठीशी कोण घालत आहे? कोण यांच्या मागे आहे? कोण यांचे हे सगळे बोलवते धनी म्हणता येईल? हे सगळे कोण आहेत लोक? आता त्याच्यात सगळ्या पुढच्या महिना 2 महिन्यात चित्र स्पष्ट होईल. का ह्या कंपन्यांची फसवणूक करता, कुणी केली, कशाच्या पद्धतीने झाली. मी मागच्या दीड वर्षापासून सातत्याने सांगितलं की ज्या जागेवरती उत्खनन सुरू आहे ती जागा मुळात वनीकरण झोनमध्ये आहे आणि वनीकरण झोनमध्ये तुम्ही प्रपोज डीपी खोटा दाखवून की हा इंडस्ट्रियल झोन झाला आहे हे दाखवून तुम्ही परमिशन घेतल्या. इंडस्ट्रियल झोन तर झाला नाही, डीपी रद्द झाला आणि त्याच्यातनं ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या कंपन्या आहेत त्यांना कमिटमेंट काय आहे की आम्ही इथं कंपनी उभी करून देऊ, सर्व परमिशन घेऊन देऊ आणि तुम्हाला कंप्लिशन पूर्णपणे द्यायची जबाबदारी ज्यांनी घेतली त्यांनी ती पूर्ण करायला पाहिजे. त्यांच्याकडनं ती होत नाही, म्हणून आता बाकीच्या लोकांना उभं करायचं काम जाणीवपूर्वक सुरू केलं आहे. मला एकच सांगायचं आहे, ज्यांनी काम प्रामाणिक केलं त्याला न्याय मिळाला पाहिजे. जो कायदेशीर चालला आहे त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर तुम्ही कुठल्या एजंट आणि दलालांना सांगून पाठी घालून चुकीच्या लोकांना साथ देणार असेल तर ते मी खपून घेणार नाही. कंपन्यांच्या मागं सुनील शेळके उभा आहे. मागील 6 वर्षात व्यक्तिगत सुनील शेळकेनं कुणाकडं एकही काम मागायला कुठल्याही आंदोलन केलं नाही किंवा कुठली जबरदस्ती किंवा दादागिरी करायला गेलेली नाही. सुनील शेळकेला व्यक्तिगत कुठलाही इंटरेस्ट नाही. माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना कसा रोजगार मिळेल हेच आजपर्यंत पाहिले आणि उद्या देखील माझी तीच भूमिका असणार आहे. पण याच्यात जर कुणी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हे करता येणार नाही. अर्थातच तुम्ही या सर्व प्रकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, जे आपल्याच पक्षाचे नेते आहेत, उद्योगमंत्री आणि वनमंत्री यांची आपण, महसूल मंत्री यांची आपण भेट घेतलेली आहे का? त्यांनी काय शब्द दिले? मी आज सकाळीच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती सगळा विषय घातला. साहेबांना सांगितलं की ज्या MIDCच्या बाहेर कंपन्या इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांची तिथल्या स्थानिक दलाल आणि अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे, तर त्यामध्ये आपण लक्ष घालावं. त्यांना प्लॅन सँक्शन करताना खोटे पेपर दाखवले, खोटे झोन दाखले दाखवले आणि ज्या वेळेला प्लॅन सँक्शन झाला त्यावेळेचे पेपर आत्ताचे पेपर जर प्रत्यक्षात पाहिले तर ते वेगळे आहेत. आणि त्या कंपन्यांना आज जर सुरू करायचं असेल, कंपनी सुरू करायची असेल तर त्यांना कंप्लिशनची गरज आहे. कंप्लिशन MIDC किंवा PMRD देऊ शकत नाही, तर त्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं. तर त्यांनी मला आश्वासित केलं की यामध्ये जे कोणी दोषी असतील किंवा त्यामध्ये जे काही मला सत्यता येईल त्या बाबतीत मी तपासतो आणि काही अडचण वाटली तर मी तुलाही सांगेन.
धन्यवाद. तर बघू शकतो आपल्यासोबत आमदार सुनील अण्णा शेळके होते आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जे आहे संपूर्ण प्रकरण सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.